काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला। काल त्यांच्यावर अकोट तालुक्यातल्या मोहोळमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता। राजकीय आणि कौटुंबिक वादातून उबेद पटेल या तरुणानं हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केला। या प्रकरणी उबेद पटेलला अटक करण्यात आली। हिदायत पटेल हल्ला प्रकरणातील आरोपींमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रुजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेस नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांच्या नावाचा समावेश आहे। दरम्यान आरोपींना अटक करण्यासाठी नातेवाईक आणि समर्थक आक्रमक झाले। मांगनी सिर्फ इतनी है कि अब पटेल साहब को जस्टिस मिलने को होना। कल जब मैं रिपोर्ट लिखाने गया वहाँ पर 9:30 बजे पटेल के खुद के वर्डिक थे कि ये जो मैंने 5 नाम अभी आपको बोला, बदरुज्जमा, संजय बोडखे, राजू बोचे, फाजिल फारूक पटेल और फारूक पटेल, ये ऐसे 5 नाम बोला मैंने साहब आपको। तो ये लोगों की अटक ये जब गांव में थे जब उनकी अटक हुई नहीं, और अभी तक के भी पुलिस स्टेशन ने प्रशासन ने हमको सीरियस लिया नहीं। अब हमने ये भूमिका ली है कि पटेल साहब के कार्यकर्ता, पूरे कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता और हम सब लोग पुलिस स्टेशन में पटेल साहब की बॉडी लेकर जाने वाले हैं, और जब तक के वहाँ से बॉडी नहीं हटाएंगे, जब तक के वो 5 की अटक नहीं होंगी। हिदायत पटेल हत्या प्रकरणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप पटेल कुटुंबाने केला। त्यांच्या अटकेसाठी समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत रुग्णवाहिकेतून हिदायत पटेल यांचं पार्थिव अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर दिलं आणि हजारोंच्या जमावानं ठिय्या देत सर्व आरोपींच्या अटकेची मागणी केली। यामुळे अकोटमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर पटेल यांच्यावर दफनविधी पार पडली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करत सरकारवर टीका केली, तर मंत्री बावनकुळेंनी एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं आश्वासन दिलं। पाहूया। गुंड चाकू घेऊन अशा प्रकारचे हल्ले करायला लागलेत। महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसण्याचं काय परिणाम होऊ शकतात कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं याचं एक दुर्दैवी उदाहरण आहे। ताबडतोब सगळे जे आरोपी आहेत त्यांना अटक करावं। प्रत्यक्ष ज्यांनी खून केला त्याला अटक केलंय, मात्र त्या व्यतिरिक्तही परिवाराने जे तक्रार दिली फिर्याद त्यानुसार पोलीस प्रशासनाने कारवाई करावी आणि महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा। पोलीस आणि सरकार या घटनेची गंभीर दखल घेईल आणि कुठल्या विषयाने ही घटना झाली हे तपासावं लागेल। मला याची पूर्ण माहिती नाही, आता मला तुम्ही विचारतायत माहिती कोण सांगेल, पण जर अशा प्रकारचा खून झाला आहे, अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे तर पोलीस आणि शासन याची कडक कारवाई करेल आणि कुठल्याही गुन्हेगारांना सोडणार नाही। कुठलाही गुन्हेगार हा यातून सुटणार नाही याची काळजी सरकार घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.